अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्यामध्ये स्वागत करते. नॅचरली सुरुवात करते. म्हणजे येत्या 29 जून 2026 म्हणजेच येत्या पुढच्या सोमवारी आपलं सर्व सुवासिनींचं अतिशय प्रिय असलेलं वट सावित्रीचं व्रत आलेलं आहे. या दिवशी आपली ज्येष्ठ महिन्यातली पौर्णिमा तिथी आपण आहे आणि याच पौर्णिमा तिथीला आपलं वट सावित्री पूजा असेल किंवा वट सावित्रीचं जे काही व्रत आहे ते आपण साजरं करत असतो. आता येत्या 29 जून 2026 सोमवारी जी वट सावित्री पूजा आलेली आहे ती पूजा करत असताना किंवा दिवसभरामध्ये आपल्या हातून कळत नकळतपणे 5 चुका घडू शकतात आणि त्या 5 चुका आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत. जेणेकरून आपण जे काही मनापासून श्रद्धेने जे काही वट सावित्रीची पूजा करणार आहोत, जे व्रत ठेवणार आहोत, जी संपूर्ण श्रद्धेने आपण जे काही व्रताचं पालन करणार आहोत त्या व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळेच आपल्याला वट सावित्रीची पूजा करत असताना दिवसभरामध्ये कुठल्या 5 चुका टाळायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती मला आजचे व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, सौभाग्याचं लेणं, अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं यासाठी प्रत्येक सुवासिनी जी आहे ते अत्यंत मनापासून श्रद्धेने हे वट सावित्रीचं जे काही व्रत आहे ते करत असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, अत्यंत पवित्र असं व्रत मानलं जाते, म्हणजेच काय आपलं वटपौर्णिमेचं व्रत. आता ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमा तिथीला हे व्रत साजरं केलं जात असतं. सर्व सुवासिनी वट सावित्रीच्या दिवशी छान नटून थटून तयार होऊन उपवास करतात आणि वडाची पूजा करण्यासाठी जात असतात. पण हे दिवसभर आपण ज्यावेळेस वट सावित्रीचं आपण जे काही व्रत करत असतो, पूजा अर्चा करत असतो, ते करत असताना कळत नकळतपणे घाई गडबडीमध्ये का होईना आपल्या हातून कळत नकळत 5 चुका किंवा कुठल्याही चुका घडू शकतात. पण त्या चुका होऊ नये यासाठीच आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे. तर सर्वप्रथम पहिली चूक जी आहे ती म्हणजेच काय, तर आपल्याला तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगेल की वट सावित्रीचं जे काही पौर्णिमा तिथी जी आहे, वट सावित्री आपण ज्या साजरी करणार आहोत त्याची पौर्णिमा पण असते. तरी पौर्णिमा तिथी केव्हा चालू होते केव्हा संपते आहे मी ते तुम्हाला सुरुवातीला सांगते. तर 29 जूनला पौर्णिमा प्रारंभ पहाटे 3:07 पौर्णिमा चालू होणार आहे 29 जूनला सोमवारी, आणि 30 जूनला मंगळवारी पौर्णिमा समाप्ती पहाटे 5:27 होणार आहे. त्यामुळे 29 तारखेला सोमवारी दिवसभर आपण हे व्रत करू, म्हणजे व्रत साजरं करायचं आहे किंवा तुम्ही वडाची पूजा करणे असेल, आपण जे काही वटपौर्णिमेचं आपण जे काही म्हणतो सण साजरा करणे असेल ते आपण सर्व काही त्या 29 जूनला सोमवारीच करायचं आहे. आता चुका काय टाळायच्या आहेत ते आपण बघूया. तर सर्वप्रथम पहिली चूक जी आहे ती म्हणजेच काय, खूप जण ही चूक करतात ती म्हणजेच काय, म्हणजे एक कमी प्रमाणात पण म्हणायला हरकत नाही, ते म्हणजेच काय की खूप जण काय करतात, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची फांदी घेऊन येतात आणि आपल्या एखाद्या रिकाम्या कुंडीमध्ये तो फांटा खोचतात किंवा ते लावतात त्या रिकाम्या कुंडीमध्ये फांटा, बरं का. म्हणजे वडाचं झाड वगैरे सगळं काही असतं बाहेर, पण त्याचा फांटा तोडायचा, घरी आणायचा आणि तो एका रिकाम्या कुंडीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये कसतरी खोचून तो त्याची पूजा करायची. हे खूप जण करतात कारण की घरामध्ये पूजा करायची असते म्हणून, जेणेकरून बाहेर गर्दीत जायला नको, कुठे लांब जायला नको म्हणून खूप जण हा पर्याय निवडतात आणि वडाचा फांटा तोडून आणून घरामध्ये पूजा करतात. तर मी एकच सांगेल की खूप मोठी चूक आहे. वटपौर्णिमा म्हणजेच काय, या दिवशी आपण वडाची पूजा करायची असते आणि आपणास माहिती आहे की वडाचं झाड जे आहे ते दीर्घायुष्याचं प्रतीक आहे आणि या दिवशी चुकूनही आपण त्या वडाच्या झाडाला इजा पोहोचवणे असेल किंवा त्याचा फांटा तोडणे असेल, ह्या चुका चुकूनही करायच्या नाही आहेत. आपण वडाची पूजा असते जी वटपौर्णिमेला आपण करतो ती अशा ठिकाणी करायची असते ज्या ठिकाणी आपोआप नैसर्गिकरित्या ते वडाचं झाड जिथे उगवतं त्या ठिकाणी जाऊनच आपण त्या वडाची पूजा करायची असते, झाडाची पूजा करायची असते. ते दीर्घायुष्याचं प्रतीक आहे आणि त्याचाच त्या झाडाला एकतरी इजा पण होते. फांटा तोडून आणणे किंवा तुम्ही नाही पण बाजारामध्ये खूप लोक तोडून आणतात आणि तुम्ही तो विकत आणत असाल, ते जर करत असाल तर खूप मोठी चुकीची गोष्ट आहे. असं करू नका. म्हणजे त्या व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही आहे. एक दिवस थोडं सहन करा, छान नटून थटून छान बाहेर जा, कुठेतरी जवळपास मंदिर असेल तिथे वडाचं झाड असतं किंवा अंगणामध्ये असेल कुठे बाहेर असेल, शोधा पण भेटेल, पण नक्कीच थोडा त्रास सहन करा. पण थोडंसं वडाचं झाड जिथे नैसर्गिकरित्या उगवतं तिथे जाऊनच त्याची पूजा करायची आहे. आपल्याला फांटा वगैरे तोडून आणून घरामध्ये पूजा करू नका. खूप मोठी चूक आहे ही. दुसरी चूक जी आहे ती म्हणजेच काय, वट सावित्रीच्या दिवशी वडाची पूजा करायला जाताना चुकूनही पांढरे किंवा काळे वस्त्र घालून आपल्याला जायचं नाही आहे. पूर्ण पांढरी साडी असेल किंवा पूर्ण काळे कपडे असतील किंवा काळी साडी असेल तर हे घालून आपल्याला वडाची पूजा करायला जायचं नाही आहे. अशा शुभ दिवशी जे सुवासिनींचं अतिशय प्रिय व्रत आहे, जे अखंड सौभाग्य प्राप्त तुम्हाला करून देणारं असं आहे, पतीचं दीर्घायुष्य वाढवणार आहे, सुखी संसारासाठी तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळणार आहे या व्रताने,
तर या दिवशी पूजा करताना तुम्ही छान असे जे शुभ रंग आहे तेच रंग घालून त्याच रंगाची साड्या घालून तुम्हाला पूजा करायची आहे वडाची. लाल आहे, हिरवा आहे, निळा आहे, पोपटी आहे, केशरी आहे, भरपूर सारे रंग आहेत. पण चुकूनही पांढरा आणि काळ्या रंगाचे कपडे किंवा कुठल्याही प्रकारचे बांगड्या वगैरे घालून तुम्ही पूजेला जाऊ नका. ही दुसरी चूक झाली. तिसरी चूक जी आहे जी म्हणजेच काय, आता वटसावित्री हे जे व्रत असतं किंवा वटपौर्णिमा हा जो दिवस असतो तो दिवसभर असतो. पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत आपण हा दिवस साजरा करत असतो. आता या दिवशी काय करायचं आहे, या दिवशी आता समजा आपण छान तयार वगैरे झालो, वडाची पूजा वगैरे करून आलो, तर तेवढंच करून आपलं होतंय का, तर नाही. तर या दिवशी चुकूनही आपण एक गोष्ट आपण त्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ती म्हणजेच काय, तर या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून एखादी जरी म्हणजे कोणी पण आलं, समजा एखादी सवाष्ण आली, एखादे ब्राह्मण आले किंवा आपल्या दारामध्ये आले किंवा घरी आले, कळत नकळत अतिशय म्हणजे अचानकपणे आले, तर तिची सुवासिनीची ओटी भरायला किंवा सुवासिनीला थोडंसं गोड वगैरे किंवा फळ वगैरे किंवा हळद कुंकू लावणे असेल, तिची ओटी भरणी असेल, नक्कीच करायचं आहे. ब्राह्मण वगैरे आले नक्कीच त्यांना तुम्ही थोडाफार म्हणतात किंवा दक्षिणा असेल किंवा फळ वगैरे असेल, शिधा वगैरे देणे असेल, हे नक्कीच करायचं आहे. खूप मोठी पौर्णिमा आहे ज्येष्ठ महिन्यातली. पण माझं सांगायचं तात्पर्य एकच आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी जर कुठली सुवासिनी किंवा कुमारिका जर आपल्या घरामध्ये आली, तर चुकूनही तिला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. काहीतरी चहा पाणी वगैरे असेल किंवा तिची ओटी भरणी असेल किंवा फळ हातात, हळद कुंकू लावून हातात एखादं फळ देणे असेल, हेच आपल्याला करायचं आहे. हे आपल्याला आता आपणास माहिती असेल की वटपौर्णिमेच्या दिवशी आपण ज्यावेळेस वडाच्या झाडाची पूजा करायला जातो, त्यावेळेस 5 सुवासिनीची तरी आपल्याला ओटी भरायची असते आपल्याला, आंब्याने किंवा जे आपले धान्य त्याने. पण आपण तिथे तर 5 सुवासिनींची भरतोच, पण ज्यावेळेस कळत नकळत जर दिवसभरात आपल्या घरी जर एखादी सुवासिनी किंवा कुमारिका जर आली, तर नक्कीच तिला सुद्धा काहीतरी द्यायचं आहे आपल्याला. ह्याची पण एक काळजी घ्यायची आहे. नाहीतर कुठेतरी सुवासिनी येऊन गेली, तशीच रिकाम्या हाताने गेली, तर असं करू नका. या दिवशी पौर्णिमा पण आहे, कुलदेवीचा वार असतो म्हणून सांगते आहे. कुठल्या रूपात कोण येईल काही सांगता येत नाही. तर ही झालं तिसरी चूक. चौथी चूक आहे ती म्हणजेच काय, सूत गुंडाळताना. आता ते म्हणजेच काय, वडाच्या झाडाची पूजा करताना आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपण एक पांढरं सूत असतो, दोरा असतो पांढरा, तो आपण त्या वडाच्या झाडाला गुंडाळत असतो. आता गुंडाळताना खूप जण काय करतात, जे आता बंडल मिळतं बघा, आता विकत आपण ज्यावेळेस पूजा साहित्य भेटायला सुरुवात होईल त्यावेळेस एक छोटंसं बंडल असतं किंवा दोऱ्याची रीळ असते. तर ज्यावेळेस आपण तो धागा गुंडाळतो, पूर्ण धागा गुंडाळल्यानंतर आपण शेवटी खूप जण काय करतात, तो धागा तोडतात आणि तो धागा तिथे लावून देतात आणि रीळ वगैरे बंडल आहे तर घरी परत आणतात. तसं करू नका. छोटंसं बंडल असं, जास्त काही महाग भेटत नाही, ते 5 रुपयाला 10 रुपयाला बंडल भेटतं फक्त. तर तो धागा गुंडाळल्यानंतर तो धाग्याचं जे काही बंडल आहे ते तिथंच अडकवून द्यायचं असतं. धागा तोडून वगैरे परत ते आपल्याला तिथे गुंडाळायचं नाही आहे. तर आपल्याला ह्याची काळजी घ्यायची आहे की धागा संपूर्ण गुंडाळल्यानंतर 7, 11 तुम्ही जे काही प्रदक्षिणा घालता वडाला, त्या पूर्ण झाल्यावरती धागा तोडायचा नाही. ते बंडल तिथेच आपल्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्या, दोरा गुंडाळून झालं पूर्ण, की तो जो बंडल आहे दोऱ्याचा तो तिथेच अडकवायचा आहे, तोडायचा नाही आहे. तर आपल्याला सूत गुंडाळताना अजून एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजेच काय, तर आपल्याला सूत गुंडाळत असताना ज्यावेळेस आपण प्रदक्षिणा घालतो वडाच्या झाडाला 7, 11 ज्या काही तुम्ही घालता त्या, तर ते सूत गुंडाळत असताना इकडे तिकडे गप्पा न मारता किंवा फोटो सेशन न करता फक्त एकच काम करायचं. सूत गुंडाळत असताना आपल्याला फक्त मनामध्ये एकच प्रार्थना करायची आहे पूर्ण प्रदक्षिणा होईपर्यंत, ते म्हणजेच काय, माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे, त्यांना त्यांच्या कामामध्ये भरभरून यश मिळू दे, उदंड आयुष्य त्यांना लाभू दे, सोबतच माझा संसार सुखाचा समाधानाचा होऊ द्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मला प्राप्त होऊ द्यात, अशी प्रार्थना पूर्ण प्रदक्षिणा होईपर्यंत आपल्याला करत राहायचं आहे. याच्यामध्ये आपण श्रद्धेने आपण आर्ततेने हाक त्यांना मारायची आहे आणि तिथे आपल्याला ती प्रार्थना करायची आहे, ना की मनामध्ये वाईट विचार आणायचे नाही. धागा गुंडाळताना कुठलीही शंका मनामध्ये आणायची नाही, कुठेही गप्पा टप्पा करत बसायचं नाही आहे. नाहीतर आपण खूप जणांना तर सवय झाली आहे, कारण की आता रीलचा जमाना आहे, मला माहिती आहे, सोशल मीडिया जमाना आहे, त्यामुळे ते सूत गुंडाळताना सगळं लक्ष त्या कॅमेऱ्याकडेच असतं की आपण कसं गुंडाळतो आहे, कसा आपला व्हिडिओ येतो आहे, कसं फोटो काढतो आहे, याकडेच लक्ष असतं. पण मी एकच सांगते, वट सावित्रीचं हे जे काही व्रत आहे हे खूप 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 अतिशय मनापासून सांगेल मी की खूप पुण्यव्रत आहे हे. मनापासून श्रद्धेने जर केलं तर ते फळाला नक्कीच येतं. फक्त मनामध्ये, प्रत्येक सुवासिनीच्या मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास पाहिजे आणि नक्कीच मनापासून ते व्रत केलं सुद्धा पाहिजे. म्हणून सांगते की सूत गुंडाळताना आपल्याला फक्त मनामध्ये प्रार्थनाच करायची आहे वडाच्या झाडाकडे.
हे झालं. कारण की आपल्याला माहिती असेल की ज्यावेळेस सावित्रीने हे व्रत केलं होतं आता सत्यवानाचे प्राण परत आणण्यासाठी, त्यावेळेस तिने मनापासून श्रद्धेने केलं होतं, समाधानाने केलं होतं. आणि हे व्रत करत असताना, वटसावित्रीचं व्रत दिवसभर करत असताना मनामध्ये समाधान असायला हवं, शांतता असायला हवी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकारात्मक विचार असायला हवे, श्रद्धा आणि मनापासून ते व्रत करायला पाहिजे. तरच ते व्रत फळाला येत असतं. सावित्रीने सुद्धा हे सगळं काही पाळलं, त्याच्यामुळे तिचं व्रत फळाला आलं आणि तिने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण जे आहे ते परत मिळवले होते. म्हणून सांगते की प्रत्येक स्त्रीमध्ये शक्ती असते, फक्त तिचे विचार चांगले पाहिजे, मनापासून श्रद्धेने तिने व्रत करायला पाहिजे. हे झालं. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, वटपौर्णिमेच्या दिवशी किंवा वटसावित्रीचं व्रत करत असताना दिवसभरामध्ये व्रत सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत आपल्याला घरामध्ये वाईट शब्द बोलायचे नाही आहेत. कुठल्याही प्रकारचा राग, द्वेष आपल्याला दिवसभरामध्ये करायचा नाही आहे. आपण मनापासून एक श्रद्धेने एक व्रत करत आहोत, जे अतिशय पुण्यवान व्रत आहे. आणि ते व्रत करत असताना आपण जर इकडे व्रत करतो आहे, उपवास करतो आहे, सगळं काही करतो आहे आणि घरामध्ये आपण भांडण करतो आहे, चुकूनही या दिवशी तर पतीसोबत तर भांडूच नका, नवऱ्यासोबत सुद्धा काही होतं, रोज काहीतरी खटके उठतात कोणाचे, पण चुकूनही या दिवशी आपण आपल्या पतीसोबत भांडू नका, नवऱ्यासोबत भांडू नका, काही अपशब्द वापरू नका. एक दिवस संयम ठेवा. कसाही करून कुरकुऱ्या होतच असतात सगळ्यांच्या घरामध्ये, पण संयम बाळगायचा आहे. घरामध्ये वाईट शब्द, रागाच्या भरात काही शब्द बोलणे असेल, वाईट बोलणं असेल, हे करायचं नाही आहे. आपल्या म्हणतात ना, वाणीवरती आपल्याला ताबा ठेवायचा या दिवशी. चुकूनही घरामध्ये जर कोणी व्यक्ती आली तर तिच्यासोबत सुद्धा आपल्याला चांगलीच वागणूक ठेवायची आहे. ना की आपल्याला घरामध्ये आदळआपट असेल, वादविवाद असेल, राग करणे असेल, ह्या गोष्टी या दिवशी टाळायच्या आहेत. फक्त आपल्याला या दिवशी मनोभावे श्रद्धेने वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे व्रत करत असताना मनामध्ये शांतता आणि समाधान असायला पाहिजे. आता ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेच आहे, पण सगळ्यात महत्वाचं अजून एक, या दिवशी वटपौर्णिमेचं व्रत करत असताना आपण आपल्या कोणासाठी करतो, आपण आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या पतीच्या दीर्घायुसाठी करतो आहे, अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं यासाठी करतो आहे. तर आवर्जून या दिवशी आपल्या नवऱ्याचे, आपल्या पतीचे सकाळी सकाळीच, ते ऑफिसला जात असतील तर सकाळी सकाळीच त्यांचे पाया सुद्धा पडायचे आहेत. हे प्रत्येक सुवासिनींनी नक्कीच करावं. आपल्या पतीचे आशीर्वाद घ्यायला सुद्धा विसरायचं नाही आहे आपल्याला. तर अशा प्रकारे संपूर्ण चुका तुम्हाला सांगितल्या आहेत. या चुका आवर्जून टाळायच्याच आहेत तुम्ही सगळ्यांनी. आणि कसं असतं, घाई गडबड असते, खूप गडबड असते या दिवशी, मुलांची शाळा चालू आहे, सगळं काही गडबड असते. तर नक्कीच फक्त या काळजी घ्या, म्हणून थोडा लवकर व्हिडिओ टाकते आहे की जेणेकरून तुम्हाला त्या चुका लक्षात राहतील, तुमच्याकडून त्या चुका होणार देखील नाही. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. नक्कीच हे जे वटपौर्णिमेचं व्रत आहे तुमच्याकडून मनापासून श्रद्धेने घडावं, ही स्वामीचरणी प्रार्थना. अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.